नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुला राशीचं या ठिकाणी वार्षिक राशी भविष्य बघत आहोत. 2026 वर्ष या तुला राशींच्या जातकांसाठी लोकांसाठी कशा प्रकारचं असणार आहे. तर गुरु महाराज तुमच्या 8व्या भावामध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये काही काळ असतील, काही काळ मिथुन राशीमध्ये असतील. तर तुमच्या अष्टम भावाचा जर या ठिकाणी विचार केला तर 8व्या भावामध्ये असतील. मग तुम्हाला मे पर्यंत साधारण गुरु महाराज 8वा गुरु तुम्हाला असणार आहे. म्हणून काय अचानक खर्च या ठिकाणी वाढणार नाही. त्याचबरोबर मानसिक तणाव वाढणार नाहीत. वाद, मतभेद, कोर्ट कचेरी या सर्व गोष्टींपासून तुम्हाला दूर राहावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला या काळामध्ये तुम्हाला गूढविद्या घ्यावीशी वाटेल, साधना करावी वाटेल, अध्यात्मामध्ये वाढ होईल. आणि विशेष करून ज्यांचे विवाह झालेले आहेत अशा लोकांनी आपल्या सासरकडील जे काही मंडळी आहेत त्यांच्यापासून थोडंसं लांब राहिलेलं बरं. त्यांच्याशी वाद असतील ते मिटवून घेतलेले बरे आहेत, किंवा त्यांच्याशी वाद होणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि वर्षाच्या उत्तरार्धामध्ये जर बघितलं तर गुरु महाराज तुमच्या मिथुन राशीमध्ये जाणार आहेत आणि ते 9व्या भावामध्ये या भाग्यस्थानामध्ये असणार आहेत. म्हणून हा काळ तुमच्यासाठी चांगल्या प्रकारचा असेल. म्हणजे साधारण मेच्या नंतरचा काळ जूनच्या नंतरचा काळ तुमच्यासाठी भाग्याचा असणार आहे. तुमचा भाग्योदय नक्कीच होईल. या काळामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी घडून जातील. धार्मिक यात्रा होतील, गुरुकृपा लाभेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल. आणि ज्यांचे कुणाचे उच्च शिक्षण असेल त्यांचे शिक्षण पूर्ण होतील किंवा शिक्षणामध्ये फायदा होईल. ज्यांनी एक्झाम दिलेल्या आहेत मोठ्या त्याचा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळू शकेल या वर्षाच्या शेवटी. मग ज्यांनी कुणी मोठ्या परीक्षा दिलेल्या आहेत अशा लोकांच्या परीक्षामध्ये चांगल्या प्रकारचा रिझल्ट, चांगल्या प्रकारचे निकाल लागण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि जर शनी महाराजांचा जर विचार केला तर शनी महाराज वर्षभर तुमच्या 6व्या स्थानामध्ये या ठिकाणी असणार आहेत. 6व्या स्थानामध्ये मीन राशीमध्ये असणार आहेत. म्हणून शत्रूवरती विजय तुम्हाला मिळवता येईल, नोकरीमध्ये स्थिरताही तुम्हाला मिळवता येईल, कर्जातून मुक्ती पण तुम्हाला मिळवता येईल. परंतु तुम्हाला या गोष्टीसाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. जर आरोग्याच्या बाबतीतही ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शत्रूवरती विजय, नोकरीची स्थिरता आणि कर्जातून मुक्तता आणि आरोग्य या 4 गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित पाहिजे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मेहनतच करावी लागेल. आणि तुम्ही 100% प्रामाणिक जर प्रयत्न केला, प्रामाणिकपणे मेहनत केली तर या 4ही गोष्टीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचा लाभ, यश मिळताना तुम्हाला वर्षाच्या शेवटी दिसेल. म्हणून अशा प्रकारचे तुम्ही या स्थानाविषयी शनी महाराजांच्या या स्थानामध्ये तुम्ही काम केलं पाहिजे. तर म्हणून या गोष्टीमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर राहूचा जर आपण विचार केला तर राहू तुमच्या 5व्या स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये असणार आहे. मग 5व्या स्थानामध्ये ज्यांचे शिक्षण चालू आहे 12वी 15वी पर्यंतचं शिक्षण, त्याच्यामध्ये तुम्हाला अधिक लक्ष घालावं लागेल. वाईट संगत, वाईट गुण, वाईट मित्र, वाईट लोक या सर्व लोकांपासून तुम्ही दूर राहून तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रेमसंबंधामध्ये वाद होणार नाहीत, विनाकारण आपल्यावरती खोटे आरोप होणार नाहीत, प्रेम प्रकरणामधून कोर्ट कचेरी होणार नाही, कोर्टामध्ये प्रकरणं जाणार नाहीत किंवा काही वाईट घटना घडणार नाहीत, विशेष करून प्रेम प्रकरणामधून. म्हणून याची सर्वांनी काळजी घ्यायची. ज्यांचे कोणाचे संततीविषयक प्रश्न आहेत त्यांचे अजून प्रश्न थोडेसे वाढलेलेच असतील. वर्षाच्या शेवटी योग येतील. जे कोणी शेअर मार्केटमध्ये आहेत, सट्टा आहेत, जे कोणी असे 2 नंबरचे व्यवसाय करतात किंवा ज्यांना कोणाला छंद आहे, या सर्व लोकांनी या वर्षाचा काही काळ तुम्ही लांब राहिलेलं बरंच आहे. नाहीतर मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. आणि केतूचा जर आपण विचार केला तर सिंह राशीमध्ये केतू असणार आहे. तुमच्या 11व्या भावामध्ये या ठिकाणी असणार आहे. ज्या काही तुम्हाला अपेक्षा आहेत, जी काही तुम्ही पूर्वी गुंतवणूक केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विलंब होताना दिसेल. जे काही तुमचे प्लॅनिंग तुम्ही केलेली आहे, नियोजन केलं आहे, त्याच्यामध्ये तुमचं सगळं नियोजन जे आहे ते विस्कटणार आहे. मग प्रॉपर्टी असेल, एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल, गाडी असेल, सगळ्या गोष्टींसाठी या ठिकाणी विलंब होताना दिसणार आहे. मित्र परिवार तुमचा कमी होईल. आपल्या मित्रांशी, जवळच्या लोकांशी मतभेद वाढतील. आणि आपल्या जवळच्या लोकांपासून तुम्ही सावध सुद्धा राहणं गरजेचं आहे.
लोकांवरती विश्वास ठेवू नका, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. नक्कीच या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला वर्षाच्या शेवटी यश मिळताना दिसेल. जे प्रॉब्लेम सांगितलेत, विशेष करून केतू आणि सिंह राशीमध्ये जो काही 11व्या भावामध्ये असतील, वर्षाच्या शेवटी हे प्रॉब्लेम सुद्धा दूर होताना तुम्हाला दिसतील. तर तुम्ही तुला राशींच्या जातकांनी जेवढी काही तुम्हाला महालक्ष्मीची उपासना करता येईल, त्याचबरोबर तुम्हाला ओम महालक्ष्मी नमः जप करा किंवा ओम शुक्राय नमः या कुठल्याही मंत्राचा तुम्ही जप करा. शुक्राचा जो जो मंत्र असेल त्या मंत्राचा जप करा, कुठलाही एक मंत्र पकडून, आणि महालक्ष्मी मातेचं स्तोत्र वाचा. म्हणजे हा जो काही वर्षाचा जो काही कालावधी आहे तुम्हाला चांगल्या प्रकारचा जाण्यास मदत होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.